श्री स्वामी समर्थ भाग 1. अक्कलकोटच्या शांत मठात स्वामी समर्थ ध्यानात बसले होते. शिष्यांनी प्रश्न विचारले, पण स्वामी अबोल राहिले. त्या क्षणातील शिष्यांच्या मनातील शंका विरघळल्या. भाग 2. एक गरीब भक्त दर्दिसासाठी आला. स्वामी काहीच बोलले नाही, फक्त कृपादृष्टी टाकली. काही दिवसातच त्याचे संकट दूर झाले. भाग 3. स्वामी अबोलत का नाहीत? लोक कुजबूज, पण ज्यांना अंतःकरणाने ऐकता येते होते त्यांना उत्तर मिळत होते. भाग 4. एका अहंकारी पंडित प्रश्नांची सरबत्ती करून आला. स्वामी शांत राहिले. क्षणात पंडिताचे स्वतःची चूक उमगली. भाग 5. अबोलपणातूनच स्वामींनी शिकवले. खरे ज्ञान शब्दात नसते, अनुभूतीत असते. भाग 6. दुःखी माता रडत आली. स्वामींनी फक्त हात तिच्या डोक्यावर ठेवले. तिच्या अश्रूंना शांतता मिळाली. भाग 7. स्वामींचे मौन म्हणजे शिष्यांना उपदेश ते. भाग 8. एक रात्री वादळ आले. मठात भीती पसरली. स्वामी शांत बसले. वादळ आपोआप शांत होते. भाग 9. मौनातून स्वामी भक्तांचे दुःख ऐकतात. भाग 10. शब्द संपले की मन बोलू लागतो, हे स्वामींनी दाखवले. भाग 11. एक चोर स्वामीकडे आला. मौन पाहून त्याने हृदयात बदलले. भाग 12. स्वामींच्या अबोलपण करुणा दडलेली होती. भाग 13. भक्तांनी शिकवले, प्रत्येक प्रश्नाला उत्तर लागते असे नाही. भाग 14. स्वामींच्या शांततेत अद्भुत समर्थन होते. भाग 15. मौन हेच त्याचे खरे शाश्वत. भाग 16. स्वामी काही न बोलताच जीवनाचा अर्थ सांगून गेले. भाग 17. जो शांत झाले त्यांनाच स्वामी समजले. भाग 18. अबोल स्वामी पण सर्वज्ञान. भाग 19. मौनातून निर्माण होणारी श्रद्धा अढळ असते. भाग 20. स्वामींनी नजर म्हणजेच आश्वासन. भाग 21. शब्दातील ज्ञान त्याचे दिले. भाग 25. अबोल राहूनही त्यांनी लाखो मन जिंकले. भाग 23. स्वामींच्या मौनातून भक्तांना मार्ग सापडले. भाग 24. शांतता हीच कृपा आहे, हे स्वामींनी शिकवले. भाग 25. अबोल स्वामी समर्थ मौनातून मुक्ती देणारे सद्गुरू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.